सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटी ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉपला. तुम्हाला बोललेलो मी दर हप्त्याला अपडेट देत जाईल, तर ह्या हप्त्यालाही तुम्हाला अपडेट मिळणार आहे. तर परेल वर्कशॉपवरून घनसंकुल वर्कशॉपला जाणार. घनसंकुल वर्कशॉप नंतर लालबागचा राजा, गणेश गल्ली, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणी यांची तयारी किती झाली आहे, काय झाली ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये शॉर्ट करण्यात सगळं दाखवतो. तर चला, हे बघा, हा हे परेल स्टेशन आहे. हे पूर्ण परेल स्टेशनची जागा आहे. चला आपण निघूया व्हिडिओमध्ये शॉर्ट करणार. चलो. हे बघा मित्रांनो, हे रेल्वेचं ऑफिस आहे. म्हणजे शिकायचं आहे इथं मुलांचं. इंजिनियर कॉलेज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो. बघा पूर्ण सुमसाम रस्ता आहे. चला. बघा मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो परेल वर्कशॉपला. बघा हेच ते परेल वर्कशॉप. किती लंब, किती मोठं वर्कशॉप आहे. इथे सगळ्या मोठमोठ्या मूर्त्या बसतात, बनवतात. चला बघूया आतमध्ये जाऊ. चलो. मित्रांनो, परेल वर्कशॉपचा गेट आहे. आतमध्ये व्हिडिओ काढू देतात की नाही बघूया. चला. हे बघा मित्रांनो, आपण आलो परेल वर्कशॉपमध्ये. ते सगळे स्मॉल गणपती आहेत, पाहू शकता. सुंदर सुंदर गणपती अजून यायचे बाकी आहेत. खालती पण आलेले आहेत बघा, किती सुंदर आहे. यांचं सगळं कलर वगैरे द्यायचं बाकी यांना. इथे पण बघा अजून भरपूर गणपती मूर्त्या यायच्या बाकी, छोट्या. आणि इथं मोठ्या गणपती बनवले जातात. हे टेम्पो येतात, इथे सामान वगैरे आणताय म्हणून हे होत आहे थोडं. बघू आपण व्हिडिओ काढायला भेटले तर काढू. हे बघा मित्रांनो, इकडं साचा वगैरे ठेवलेले आहेत. आणि इथं 10 दिवसाच्या आत एवढे मूर्त्या तयार झाल्यात बघा मित्रांनो. आणि इथं काम चालूच आहे बघा. काका काम करताच आहे. किती फास्ट काम करताय बघा मित्रांनो. 10 दिवसात एवढ्या मूर्त्या तयार. खूप म्हणजे खूप फास्ट काम आहे. हे बघा इथं बांबू वगैरे लावले नाही. इथं गाडी आली म्हणून रस्त्यावरून गेलाय. पाहू शकता, या 10 दिवसात मूर्त्या तयार झाल्या एवढ्या मोठमोठ्या. इथं काम चालू आहे. इथं काम झालेलं आहे काही मूर्तीचं. बघू शकता मित्रांनो, किती सुंदर मूर्ती. हिचं काम सगळं झालेलं आहे. फक्त कलर वगैरे द्यायचा बाकी आहे. कलर, सिंहासन वगैरे द्यायचं बाकी आहे. किती भारी भारी मूर्त्या बनवल्यात तुम्ही पाहू शकता. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. खूप सुंदर सुंदर मूर्ती अशा. या बघा इथं काम चालू आहे यांचं, लोखंड वगैरे काढणं. आपण पुढे पण बघा किती छान छान मूर्त्या आहेत. तर यांना त्रास देणं चुकीचं वाटते आपल्याला. मित्रांनो, हा काळा चौकीचा गणपती किती मोठा आहे बघा. हे बघा मित्रांनो, डोंगरेच्या राजाची ट्रॉली किती मोठी आहे. तर काळा चौकीचा. आणि इथं बघा मुंबईचा एकटा. आणि तिथं मागे आहे खेतवाडीचा मोरया. हे बघा मित्रांनो, अरुण दत्ते दादा यांच्या सगळ्या मोठमोठ्या मूर्त्या तिथं पाहू शकता. किती मोठमोठ्या मूर्त्या आहेत. हे बघा किती मोठी मूर्ती आणि किती सुंदर आहे. सगळं काम झालं हिचं. अरुण दत्ते दादा यांच्या सगळ्या मोठमोठ्या मूर्त्या दिसत आहेत तुम्हाला इथे, पाहू शकता. किती सुंदर सुंदर मूर्त्या बनणं चालूच आहे. ते अरुण दादाचं ऑफिस आहे. जर गणपती बाप्पा बुकिंग करायचे असतील तर. हे सगळे गणपती बाप्पा बुकिंग झालेले आहेत मित्रांनो, म्हणून तर ऑर्डर घेतल्यात एवढ्या मोठमोठ्या गणपतीचे, पाहू शकता. किती सुंदर आणि किती मोठी मूर्ती आहे. मी घाबरत व्हिडिओ काढतोय कारण इथं अलाउड नाही व्हिडिओ काढायला. हे बघा मित्रांनो, या गाडीमधून सामान आणलंय सगळं, लाकड्या वगैरे, पाहू शकता. इथं सगळं गणपतीचे काम चालूच आहेत तुम्ही पाहू शकता. ते छोटेसे गणपती पण काम चालू आहे, मोठ्या गणपतीचं पण चालू आहे. बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या. 10 दिवसात तयार केलेल्या मूर्त्या द्या. तुम्हाला तिसरे अपडेट आहे माझ्या चॅनलवर. पाहू शकता किती उंच उंच मूर्त्या आहेत.
इथं बघा कसं चालू आहे माप देणं. ते साचा वगैरे तयार करणं चालू आहे. याच्याद्वारे बॅकग्राऊंड बनवणार जे गणपती बाप्पाच्या मागं असतं ते सगळे कलाकार बसलेत. चला मित्रांनो, आता आपण जातोय गणसंकुल वर्कशॉपला. तिथून नंतर आपण जाणार आहोत मुंबईचा राजा. याचं डेकोरेशन वगैरे किती झालं काय आलं बघण्यासाठी. तर चल, हे बघा मित्रांनो, गणसंकुल वर्कशॉपचा सगळ्यात मोठा गेट. तिथून सगळे मोठमोठे गणपती येत असतात बाहेर. हे बघा तयारी चालूच आहे तिथं, पाहू शकता तुम्ही. इथं पाठ्यपूजन झालेले पाठ वगैरे येऊन बसलेत. आता त्याच्यावर मोठमोठ्या मूर्त्या अशा तयार होणार. चला आता आपण मेन गेटपासून बघूया जाऊन. हे गणसंकुल वर्कशॉपचा मोठा गेट आहे जिथून मोठमोठे गणपती निघतात. चला आपण मेन गेटला जाऊ. हे बघा गणसंकुल वर्कशॉपचा सर्वात मोठा गेट आहे हा. तिथून सगळे गणपती सुरू होतात. छोटे मोठे गणपती तुम्हाला दाखवतो. पाहू शकता किती सुंदर सुंदर गणपती आहेत. तुम्हाला बोललो होतं मी इथे असले सुंदर गणपती येतात. बघा आले, अजून काही यायचे बाकी आहेत, काही आलेत. हे बघा आतमध्ये पण खूप सुंदर सुंदर गणपती आहेत. छोटे छोटे गणपती खूप सुंदर आहेत. काहींना कलर दिलेत, काहींना कलर द्यायचे बाकी आहेत. छोट्या गणपतीचे खूप सारे वर्कशॉप आहेत इथं गणसंकुल वर्कशॉपमध्ये. काय तयार होत आहे, काय तयार झालेत. हे बघा नंबर बघा. तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर या नंबरवर तुम्ही बुकिंग करू शकता. श्री गणेश मित्र चित्रशाळा. खाली नंबर दिला आहे. मूर्तिकार सुनील धीरज पांचा. बघा बुकिंग करायचं असेल तर. हे बघा सगळे छोट्या गणपतीचे सगळे वर्कशॉप आहे तिथं. आणि इथं मोठे गणपती अजून तयार झाले नाही. काय तयार व्हायचे बाकी अजून काही तयार झालेले नाहीत. पाहू शकता. हे बघा मित्रांनो किती सुंदर सुंदर मूर्त्या बाप्पाच्या. सगळे बाल गणेश आहेत. हा हे बुकिंग करायचं असेल तर इकडं बघा नंबर. वेळे प्रदर्श स्टुडिओ. इथं बघा जागेवर मूर्त्या कलर केल्या जातात. मूर्त्या पेनवरून आणल्या जातात, नंतर इथं कलर केल्या जातात. हे बघा किती सुंदर मूर्ती नागावर उभा राहिलेली. खूप म्हणजे खूप सुंदर. आणि इथं गरुडावर बसलेली. बघा एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या. मित्रांनो हे सगळे मला शाडूच्या मूर्त्या दिसत आहेत. बघू शकता किती सुंदर आणि किती सुटसुटीत मूर्त्या दिसत आहेत. ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतात त्या थोडेफार अशा चिपकलेल्या असतात. ही ताईबा कशा बनवते, रंग वगैरे देते. आणि ज्या शाडूच्या मूर्त्या असतात ना त्या एकदम अशा सुटसुटीत असतात. एकदम हात मोकळे, पाय मोकळे, सगळे एकदम मोकळं असतात. जसं लालबागचा राजा, जसे मोठमोठे गणपती असतात ना तसे या शाडूच्या मूर्त्या असतात. आणि किती सुंदर दिसतात. पाहू शकता तुम्ही. शाडूच्या म्हणजे नैसर्गिक मूर्त्या, शाडूच्या मातीच्या किती सुंदर सुंदर मूर्त्या इथे दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता. या सगळ्या आणून ठेवलेल्या आहेत. आपण मी मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलं तेव्हा आणत होते या मूर्त्या. वेळे ब्रदर्स या दुकानामधल्या या मूर्त्या आहेत. तुम्ही मागचा ब्लॉक बघितला नसेल तर बघू शकता. त्याच्यामध्ये दाखवलं होतं एक टेम्पो आला होता, त्या मूर्त्या आणत होता. याच्या म्हणजे दुकानामध्ये. हे बघा मित्रांनो अग्नी मोहिते गणेश कला केंद्र. किती सुंदर सुंदर मूर्त्या बनवत आहे बघा. काम चालूच आहे. पाहू शकता इथं सगळे कलाकार बसले साचा वगैरे घेऊन. आणि इथं आहेत सगळ्यात उंच मूर्त्या. चला मित्रांनो आता आपण जात आहोत
मुंबईचा राजा त्याचं डेकोरेशन करण्यासाठी. चलो, हे बघा मित्रांनो, गणेश गल्ली म्हणजे मुंबईचा राजा इकडे बसतो. चला बघूया डेकोरेशन सुरू झालं आहे की नाही. चलो, इकडे ऑफिस आहे वाटतं गणेश गल्ली मुंबईच्या राजाचं मंडळाचं. आणि इथे बघा डेकोरेशनची तयारी तर नाही म्हणाई, ते आता पाट्यपूजन सोहळा आहे ना तिथे त्याची तयारी चालू आहे. ही पाट्यपूजन सोहळा हा आता गुरुपौर्णिमेला होणार आहे, तर त्यासाठी ही तयारी चालू आहे. पाहू शकता पाट्यपूजन सोहळा हा खूप मोठा होतो इथे मुंबईच्या राजाकडे आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे. तर हे सगळं आहे इथे पाहू शकता. ही पाटपूजन तयारी मित्रांनो, ही गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी नाही तर ही पाट्यपूजन सोहळ्याची तयारी आहे. पाट्यपूजन सोहळा हा मुंबईच्या राजाचा गुरुपौर्णिमेला होतो. गुरुपौर्णिमा कोणत्या महिन्यात आहे तुम्ही पाहू शकता. ह्याच महिन्यात वाटतं, म्हणून तर तयारी चालू आहे. ह्याच महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच मुंबईच्या राजाचा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाट्यपूजन सोहळा असतो. त्यानंतर त्यांची पुढची तयारी सुरू होते. मूर्ती बनवणं, गणपती बाप्पाची मूर्ती बनवणं, परत डेकोरेशन बनवणं, ही सगळी सुरुवात ते लोक सुरू करतात. तर बघा ही एवढी तयारी झालेली आहे. उद्या परवाच आहे वाटते पाट्यपूजन सोहळा. चला आपण येऊ, पाट्यपूजन सोहळा देखील दाखवू तुम्हाला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा देखील आणि मुंबईच्या राजाचा देखील पाट्यपूजन तुम्हाला सोहळा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, आणि बेल आयकन नक्की क्लिक करा कारण नोटिफिकेशन येईल तुम्हाला म्हणून. चला जाऊया आता लालबागच्या राजाकडे. त्यांचं पाट्यपूजन सोहळा झाला आहे, आपण अजून काम सुरू झाले की नाही ते बघायचं. चलो, पाहू शकता पाट्यपूजन सोहळ्याची तयारी चालू आहे. येऊ आपण नक्की येऊ पाट्यपूजन सोहळ्याला. चलो, हे बघा मित्रांनो, दत्तगुरू मंदिर आणि इथं मोठा गेट बनवला जातो आणि त्याच गल्लीमध्ये बसतात लालबागचा राजा. हे सगळे दुकाने. हे बघा मित्रांनो, लालबागच्या राजाच्या इथे तयारी सुरू झालेली आहे डेकोरेशनची. पाहू शकता यांचं पाट्यपूजन आधीच झाले, यांची तयारी सुरू झाली आहे. मंडप वगैरे बांधायचे. हे बघा इथं बसून मित्रांनो लालबागचा राजा. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हे हनुमानचं मंदिर आहे, इथे बसतात गणपती बाप्पा. आणि तिथे लालबागच्या राजाची पूजा केली जाते वर्षभर. हे बघा हनुमान मंदिर खूप सुंदर आहे. जय हनुमान. आणि इथं लालबागच्या राजाची इथं पूजा केली जाते वर्षभर. इथं वर्षभर पूजा केली जाते, जिथं त्या मावशी पाया पडतात तिथे. आणि 10 दिवस इथं पूजा केली जाते, 10 ते 11 दिवस. सगळ्यांना प्रतीक्षा असते की लालबागचा राजा कधी आपल्याला बघायला मिळेल. चला आता आपण गार्डनमध्ये जाऊया, तिथं किती लाईनी लागल्या ते बघूया. चलो, हे बघा मित्रांनो, इथे ही तयारी चालू झाली आहे. सगळं सामान वगैरे आणणं सुरू आहे. काही दिवसात तिथं रांगा तयार होतील. ज्या रांगा आपण लाईन लावतो बाबा लालबागच्या राजांच्या पाया पडण्यासाठी, त्या रांगा तुम्हाला फोटोमध्ये दिसत असतील, त्याच रांगा इथं तयार होतील आता काही दिवसातच. चला आता आपण जाऊ चिंचपोकळीच्या चिंतामणीकडे, त्यांची काय तयारी काय नाही ते बघूया. चलो, हे बघा ही इथं तयारी एवढी आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीची तयारी बघूया. चला, पाऊस पडतोय म्हणून मी लवकर गेलो. हे बघा मित्रांनो, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. इथे अजून कसलाच नामोनिशाण नाही. एक बांबूसुद्धा इथं दिसत नाही. पाट्यपूजन सोहळ्याचा देखील कसलंच नाही, काही कसलीच तयारी इथं काही दिसत नाही. होईल लवकरच इथे पण सुरुवात. दोघांचं पाट्यपूजन संपत असतं. मुंबईच्या राजाने पाट्यपूजन सोहळा हा तयारी सुरू केली आहे, पण अजून चिंचपोकळीच्या चिंतामणीची तयारी सुरू काही दिसत नाही. हे ऑफिस आहे बघा त्यांचं. हे दोन्ही पण ऑफिस वाटते, पाहू शकता. इथे फक्त चिंतामणीचा फोटो आहे, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा बाप्पाचा, आणि आई देवीचा फोटो आहे, चिंचपोकळीची आई भवानी.
अजून कसलीच तयारी नाही झाली. इथं काहीतरी लावलंय बॅनर, तुम्ही बघू शकता. 105वी वार्षिक सर्वसाधारण सभा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. तर मित्रांनो, अजून काय तयारी इथं काय झालेली नाही. लवकरच इथं तयारीसुद्धा सुरू होईल. पाठ्यपूजन सोहळा हा कधी आहे? गुरुपौर्णिमेला पाठ्यपूजन सोहळा आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आणि मुंबईच्या राजाचा. तो पाठ्यपूजन सोहळा तुम्हाला मी दाखवेलच. गुरुपौर्णिमा कधी येते तुम्ही बघा. गुरुपौर्णिमा कधी आहे कॅलेंडरमध्ये एकदा बघा तुम्ही. आणि इथं या खूप म्हणजे खूप जोरामध्ये पाठ्यपूजन सोहळा होतो चिंचपोकळीच्या चिंतामणीचा देखील आणि मुंबईच्या राजाचा देखील. तर लवकरच पाठ्यपूजन सोहळा होईल. त्यांच्या नंतर तयारी सुरू होईल. गणपती बाप्पा पुढं बनतात, काय बनतात तेही तुम्हाला मी अपडेट देईल. चला, व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला, भेटू अशाच नवीन अपडेटमध्ये. अपडेटसाठी सबस्क्राईब करा चॅनलला. चला, बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मुंबईच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो. चला, बाय.